नमस्कार, मी साक्षी अण्णाचा आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुप्रीम कोर्टाचा दिलासा. जाहिरात प्रकरणी अवमान ठपका ठेवायला सुप्रीम कोर्टाचा नकार. सुप्रीम कोर्टाकडून दोन्ही गटाचे अर्ज निकाली. नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र सुप्रीम कोर्टाने ठरवलं वैध. अर्ज भरण्याच्या काही तास अगोदर सुप्रीम कोर्टाचा दिलासा. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस. अमरावतीमधून अर्ज भरण्या अगोदर भाजपची रॅली. भाषणादरम्यान नवनीत राणा भाऊक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपूरमध्ये 8 एप्रिल रोजी सभा. 14 एप्रिलला रामटेकला प्रचार करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या दहशतीखाली असल्याची राऊतांची बोचरी टीका. श्रीकांत शिंदे अजून बच्चा असल्याचं राऊतांचं वक्तव्य. रश्मी बर्वेंची उमेदवारी रद्द. अर्ज बाद ठरवण्याप्रकरणी कोर्टाचा दिलासा नाही. जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या आयोगाच्या निर्णयाला स्थगिती. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या विकासात कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार यांचा सिंहाचा वाटा. प्राचार्य मते सर यांचे प्रतिपादन. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर करण्यामध्ये संस्थेचे माजी सरचिटणीस कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. संस्था विस्तारामध्ये विविध शाखा त्यांच्या प्रयत्नाने सुरू झाल्या. संस्थेची मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, ॲग्रिकल्चर कॉलेज अशा विविध कॉलेजची स्थापना त्यांच्या प्रयत्नाने झाली. शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकता ही त्रिसूत्री घालून संस्था वाढीसाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयाचे प्राचार्य मते सर यांनी केले. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे माजी सरचिटणीस कर्मवीर वसंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त जनता विद्यालय वडनेर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य श्री मते सर, उपप्राचार्य श्रीमती भांबरे मॅडम, पर्यवेक्षक श्री कुंभाडे सर यांच्या समवेत विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री सोनवणे सर, श्री जगताप सर, श्री पगारे सर, श्रीमती पगारे मॅडम, पातळे सर, पवार सर, सोनवणे सर, सोनवणे आरपी सर, पवार सर, यशवंते सर, गोसावी सर, बागुल सर, पाटील सर, दळवी सर, शिंदे सर, वाघ सर, शिंदे, VS सर, लोखंडे सर, चौधरी सर, दौंड सर, तवर सर, केदारे सर, पवार सर, श्रीमती वाघ मॅडम, श्रीमती वाविस्कर मॅडम, श्रीमती खुटे मॅडम, श्रीमती दाभाडे मॅडम, शिरोळे मॅडम, परदेशी मॅडम, कदम मॅडम, ठाकरे सर, तागड सर, वाटपाडे सर, शिरसाट सर आदी मान्यवर उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री सोनवणे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये संस्थेचे माजी सरचिटणीस डॉक्टर वसंतराव पवार यांच्या कार्यक्रमाची माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली. डॉक्टर वसंतराव पवार यांना शिस्त खूप प्रिय होती. संस्थेमध्ये कर्मचारी विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीचे वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेमध्ये नाविन्यपूर्ण असे उपक्रम पण सुरू केले. मविप्र मॅरेथॉन, मविप्र स्पर्धा परीक्षा, मविप्र चित्रकला स्पर्धा परीक्षा, मविप्र चित्रकला स्पर्धा परीक्षा अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा सुरू करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा त्यांनी विशेष प्रयत्न केला. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहेबांना मी आपल्या शालेय परिवाराच्या वतीने, संपूर्ण वडनेरकरांच्या वतीने, वडनेर भैरवच्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सभासदांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. मी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय मते सर, उपमुख्याध्यापिका भांबरे मॅडम, सर्व सहकारी बंधू भगिनी यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर वसंतरावजी पवार साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन करून डॉक्टर साहेबांना आपणा सर्वांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करावी. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी वडनेर भैरव. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा झाली. त्यानंतर दोन्ही उमेदवारांनी प्रचाराचा धुळा उडवून दिला आहे. भाजपच्या उमेदवार केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर बकरे यांच्या सरळ लढत सध्या तरी पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही समर्थकांकडून आपल्या उमेदवाराचा जोरदार प्रचार सुरू आहे. डॉक्टर विरुद्ध शिक्षक अशा स्वरूपाची ही लढत रंगतदार होणार आहे. एका बाजूला राजकीय वारसा असलेल्या डॉक्टर भारती पवार तर दुसरीकडे कुठलाही राजकीय वारसा नसलेले भास्कर बगरेमध्ये होणारा हा निवडणुकीतील सामना रंजकदार होणार असून मागील 5 वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर डॉक्टर भारती पवार मतदारसंघात मतदारांना सामोरे जाणार आहेत. तर भविष्यात मतदारसंघात नवनवीन प्रकल्प आणून बेरोजगारांच्या हाताला काम देणे, शेतीमालाला चांगला भाव देण्यासाठी संसदेत आवाज उठवणे, आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडणे ही मुद्दे घेऊन भास्कर बगरे जनतेसमोर जाणार आहेत. मतदारसंघ ग्रामीण भागात विखुरलेला असून कांदा, द्राक्ष, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे. किंवा कांदा निर्यात बंदीचा किती तोटा महायुतीच्या उमेदवाराला होतो आणि किती फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होतो हे निवडणुकीनंतर समोर येईलच. त्यात माकपाचे माजी आमदार JP गावित, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेवरही दोन्ही उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
2009 पासून या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस जिरवाळ साहेबांना तालुक्याच्या वतीने उमेदवारी दिली होती त्या काळामध्ये देखील मी पूर्ण मतदारसंघामध्ये फिरलो होतो, परंतु कधी मनामध्ये आपण उमेदवारी करावी असं आलं नव्हतं. आणि एक आपला कार्यकर्ता, साहेबांचा कार्यकर्ता, आदरणीय पवार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून काम करीत राहणं हेच मला माहीत आहे आणि त्याच पद्धतीने मी काम करत होतो. उमेदवारीसाठी सगळ्यांनी हुरूप दिला, उमेदवारी मिळाली. ही उमेदवारी माझी नसून ही तालुक्यातील सर्वांची उमेदवारी आहे असं मी मानतो. आणि त्या दृष्टीने आता अनेक जणांनी, कारण आर्थिक कुवत फार यासाठी लागते, परंतु माझ्यातली हिंमत ठरू नये म्हणून कोणी 5,000, कोणी 10,000, कोणी 1,00,000 रुपये जाहीर केले. मी तुम्हाला विश्वास देतो की तुमच्या पैसा काही वाया जाऊ देणार नाही. तुमचे कष्ट बी काही वाया जाऊ देणार नाही. आजपर्यंत 15-20 वर्षामध्ये अगदी सरपंच पदापासून पंचायत समिती असेल, पंचायत समितीमध्ये 10 वर्ष काम करण्याची मला संधी मिळाली, जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. अनेक वर्ष या तालुक्यामध्ये तालुका अध्यक्ष म्हणून काम करताना अनेक गोष्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि असाच प्रयत्न पुढच्या काळामध्ये मी करीत राहील. एवढंच या निमित्ताने आई जगदंबेच्या समोर आपल्याला सगळ्यांना सांगतो. मतदारसंघामध्ये अनेक समस्या आहेत. आपण दिंडोरी तालुक्यामध्ये आहोत. खूप ज्यावेळेस इतर तालुक्यामध्ये जातो त्यावेळेस खूप समाधान वाटतं की आपण दिंडोरी तालुक्यामध्ये आहोत. देवळ्याचा भाग असेल, चांदोडचा भाग असेल, येवल्यामध्ये राजापूरकडचा भाग असेल, नांदगावमधला पूर्वेकडचा भाग असेल किंवा मनमाडच्या मालेगावकडचा भाग असेल, या भागामध्ये अतिशय प्रचंड भीषणता पाहायला मिळते. म्हणजे आपण कुठे आणि तो भाग कुठे, म्हणजे अनेक समस्या शेतकरी बांधवांच्या आहेत. शेतीमालाला कुठल्याही प्रकारचा भाव मिळत नाही. सरकारची चुकीची धोरणं सातत्याने शेतकऱ्यावरती अन्याय करताय आणि मी तुमच्यातला आहे. सगळ्या गोष्टींची जाणीव मला आहे आणि त्यामुळे ज्या ज्या गोष्टी आदरणीय साहेब आहेत, आदरणीय सगळे नेते मंडळी आहेत, यांच्या नेतृत्वाखाली काम करताना कुठेही कमी पडणार नाही. परंतु माझी विनंती, मी एकटा सगळ्यापर्यंत काही पोहोचू शकत नाही. 3.5-4 महिन्यापासून मी बघतोय, सातत्याने फिरण्याचा प्रयत्न करतोय, परंतु सगळ्यापर्यंत मी पोहोचू शकत नाही. आणि म्हणून ही उमेदवारी माझी नसून आपल्या सगळ्यांची उमेदवारी आहे. आपण सगळे उमेदवार आहात. कारण 9.5 तालुक्याच्या मतदारसंघामध्ये मी एकटा तर काही पोहोचू शकत नाही. साहेब ज्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना सूचना देतील त्या पद्धतीने आपण ही निवडणुकीमध्ये, मी उमेदवार नसून तुम्ही उमेदवार आहेत, या भूमिकेतून सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचावं अशी विनंती मी आपल्याला सगळ्यांना करतो. येस मार्टसाठी अशोक निकम, दिंडोरी. सोनामी जनता विद्यालयाने देणगीतून साकारले लेझिम पथक. सोनामी गावचे भूमिपुत्र तथा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सभासद निवृत्त मायको कर्मचारी श्री शंकर बापूराव पवार यांनी जनता विद्यालयास लेझिम पथक तयार करण्यासाठी रोख रुपये 5,000 देणगी मुख्याध्यापक भागवत आरोटे यांच्याकडे सुपूर्द केली होती. त्यातून विद्यालयाने नवीन लेझिम खरेदी केले. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दीपक पगार यांनी ढोल ताशासह लेझिम पथक तयार केले. या पथकाने सोरांबे गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंती व इतर कार्यक्रमात सहभाग घेऊन ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. आगामी भैरवनाथ यात्रा उत्सवातील कावड मिरवणुकीत लेझिम पथकाने सहभागी व्हावे अशी अपेक्षा देणगीदार पवार यांनी व्यक्त केल्याने येथे यात्रा उत्सवात ग्रामस्थांना लेझिम पथकाचे विविध प्रकार बघायला मिळणार आहे. विद्यालयाच्या लेझिम पथकावर देणगीदार
शंकर पवार आणि देणगीदार शंकर पवार यांना मवी प्रसंचालक कृष्णाजी भगत साहेब, शालेय समिती अध्यक्ष नंदू पाटील पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. येस मॅटसाठी तालुका प्रतिनिधी सोनांबे. नांदेड लोकसभा भाजपा उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. ते म्हणाले की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज ज्यांचं फॉर्म भरण्याकरता आपण सगळे एकत्रित आलोत, असे आपल्या नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा मोदी साहेबांसोबत लोकसभेमध्ये जे निवडून जाणार आहेत ते आपले प्रताप पाटील चिखलीकरजी, भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, ज्यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद नांदेडमध्ये, मराठवाड्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढली. ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, मंचावर उपस्थित डॉक्टर भागवत कराडजी, अतुल सावेजी, सुधाकरराव शिंगारे जे आपले लातूरचे उमेदवार आहेत, खासदार अजित गोपछडेजी, आपले आमदार तुषार राठोड, राजेश पवार, बालाजी कल्याणकर, राम पाटील रातोळीकर, माजी मंत्री सूर्यकांताताई पाटील, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, अमरनाथजी राजूरकर, माधवराव किनाळकर, ओमप्रकाश पोखरणा, अविनाशजी घाटे, सुभाषजी साबणे, संजयजी कोडगे, संतुकरावजी हंबर्डे, किशोरजी देशमुख, आनंदरावजी बोंडारकर, दिलीपजी कंदकुर्ते, विशंभर पवार, गोविंदराव पाटील, सुरेश अमूल्यकर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपले लाडके उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज आपण भरलाय आणि जेवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी एकत्रित आहात, आता माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही, एक अभूतपूर्व विजय नांदेडमध्ये आपल्याला मिळणार आहे. खरं म्हणजे नांदेडमध्ये 2019 साली, अरे हो तुम्ही सोबत आहे माझ्या लक्षात आलं, आता मी किती आगे बढू, पडून जाईल समोर झालं तर, शांत बसा आता बोलू द्या. आगे बढो करता करता खालीच पडायचो मी. 2019 साली प्रताप पाटील चिखलीकर या ठिकाणून खासदार म्हणून निवडून आले. त्यावेळी माननीय अशोकराव चव्हाण यांच्यासारखा एक अतिशय तुल्यबळ नेता समोर होता. आम्हाला चिंता होती, कारण शेवटी
या नांदेड जिल्ह्यामध्ये अशोकरावांचा एक प्रस्ताव आहे, मराठवाड्यातला प्रस्ताव आहे. पण त्यावेळी देखील जनतेनं मोदीजींवर विश्वास दाखवला आणि प्रताप पाटलांच्या माध्यमातून मोदीजींना मतदान केलं. आम्ही अनेक दिवसापासून प्रयत्न करत होतो की अशोकरावांसारखा एक नेता आपल्यासोबत आला पाहिजे. अशोकरावांचं आणि आमचं अनेक वर्षाची आमची त्या ठिकाणी संबंध आहेत. वेगवेगळ्या पक्षात राहिलो, अनेक वेळा टीका केली, पण एक गोष्ट मला या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगितली पाहिजे. ज्यावेळी मी समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडली, अनेक काँग्रेसचे नेते, त्यावेळेच्या राष्ट्रवादीचे नेते हे माझ्यावर टीका करायचे, उद्धव ठाकरेजी सोबत असून टीका करायचे, हा रस्ता होऊ शकत नाही, याची आवश्यकता नाही. पण त्याही वेळी काँग्रेसमध्ये असून देखील अशोकराव चव्हाणांनी सांगितलं समृद्धी महामार्गासारखा महामार्ग झाला पाहिजे, यांनी विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास होईल. आणि महामार्ग होत असताना मध्यंतरीच्या काळात जेव्हा सरकार आलं त्यावेळी हा महामार्ग नांदेडशी जुडला पाहिजे ही संकल्पना देखील अशोकरावांनी मांडली. सरकार गेलं पण आम्ही ती संकल्पना उचलून धरली आणि आज ते देखील सोबत आहेत आणि नांदेडला देखील आपण समृद्धी महामार्गाशी आज जोडतो. मला या गोष्टीचा आनंद आहे की ज्यांना राजकारणापेक्षा विकास महत्वाचा वाटतो असे अशोकराव चव्हाण आता सोबत आले आहेत. त्यामुळे प्रताप पाटील, तुम्हाला आता बूस्टर डोस मिळालेला आहे. मागच्या वेळेस 43% मतं मिळाले होते, आता 50%च्या पार तर आपण जाणारच आहोत. किती पार जाणार आहोत या सगळ्यांनी मिळून ठरवायचं आहे. कारण आता आपली वज्रमूठ एकत्रित झालेली आहे, सगळ्या ताकदी एकसाथ आल्या आहेत, सगळ्या शक्ती संघटित झाल्या आहेत आणि मोदी साहेबांसारखं नेतृत्व आहे. आणि हेही खरं आहे. अशोकरावांची ज्यावेळेस माझी चर्चा झाली, मी अशोकरावांना म्हणालो, अशोकराव, देशामध्ये ज्याला ज्याला परिवर्तन घडवायचं आहे, ज्याला ज्याला जनसामान्यांच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणायची आहे, त्याला मोदीजींसोबत आलं पाहिजे. कारण इतर कुठल्याही पक्षात राहून हे करता येणं शक्य नाही. आणि त्यांनी ते मान्य केलं, विनाअट मान्य केलं. ते असं म्हणाले, मला तुम्ही काही दिलं नाही तरी चालेल, मी मोदीजींच्या नेतृत्वात काम करण्याकरता तयार आहे. केवळ मी सोबत आलो तर मराठवाड्याच्या विकासामध्ये मला पूर्ण मदत करा, पूर्ण योगदान द्या. मी सांगितलं, आपण काळजी करू नका, आम्ही मागास भागात येतो, विदर्भ आणि मराठवाड्याचं दुःख सारखं आहे आणि त्यामुळे आमचाही अजेंडा विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाचा अजेंडा आहे. मागच्या काळामध्ये या मराठवाड्यामध्ये पाणी आलं पाहिजे, या मराठवाड्याला दुष्काळातनं मुक्ती मिळाली पाहिजे, याकरता अनेक निर्णय आम्ही घेतले. आणि त्याही काळात अशोकरावांसोबत बसून जे वाहून जाणारं पाणी मराठवाड्यातलं आहे ते आपल्याला कसं थांबवता येईल, त्याचं जास्त युटिलायझेशन कसं करता येईल, हा प्रयत्न आम्ही केला. प्रताप पाटलांच्या नेतृत्वामध्ये रेल्वेचे प्रश्न असतील, रस्त्यांचे प्रश्न असतील, वेगवेगळे विकासाचे प्रश्न आम्ही हाताळले. आता तर त्यांच्या सोबत एकीकडे आमचे गोपचेडे आहेत आणि दुसरीकडे अशोकरावांसोबत सारखं द्रष्ट नेतृत्व आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की आता आपल्या विकासाला कोणीही थांबवू शकत नाही. नांदेडचा आणि आपल्या मराठवाड्याचा विकास हा अत्यंत वेगाने येत्या काळात होणार आहे. बंधू भगिनींनो, आज देशामध्ये मोदीजींनी जे करून दाखवलं, जग म्हणताय हा चमत्कार आहे. मोदीजींनी या देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला.
केवळ 10 वर्षामध्ये 25 कोटी गरिबांना गरिबी रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलं. जगातले अर्थशास्त्री म्हणतात हे कसं शक्य झालं. आज जगामध्ये अनेक देशांची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या दुप्पट लोक भारतामध्ये गरिबीतनं बाहेर काढण्याचं काम मोदीजींनी केलं. मोदीजींनी हे करत असताना मुठभर लोकांचा विकास नाही केला, जनसामान्यांकरता मोदीजींनी काम केलं. आणि म्हणूनच तुम्ही बघा, मोदीजींमुळे 11 कोटी लोकांच्या घरी शौचालय झालं. 20 कोटी लोक अशी आहेत की ज्यांच्या डोक्यावर छत नव्हतं, आज ते पक्क्या घरामध्ये मोदीजींमुळे राहत आहेत. 75 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर 50 कोटी लोक असे होते ज्यांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी येत नव्हतं. मोदीजींनी या 50 कोटी लोकांच्या घरी स्वच्छ पिण्याचं पाणी पोचवलं, त्यांच्या घरी वीज पोचवली, आमच्या माता भगिनींना गॅसचं सिलेंडर दिलं. आणि एवढंच नाही, 50 कोटी लोकांना मुद्राचं लोन देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम मोदीजींनी केलं. आणि याकरता महत्वाचं आहे, या 50 कोटी लोकांमध्ये 31 कोटी महिला आहेत. 31 कोटी महिलांना केवळ 10 वर्षामध्ये आपल्या पायावर उभा करण्याचा विक्रम हा माननीय मोदीजींनी करून दाखवला. कारण मोदीजी नेहमी म्हणतात, भारताला विकसित करायचं असेल तर भारताच्या लोकसंख्येचा 50% हिस्सा म्हणजे महिला आहेत. या महिलांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित करून त्यांना जेव्हा आपण देशाच्या मुख्य धारेमध्ये आणू, अर्थतंत्रामध्ये आणू, त्यावेळेस देशाचाही विकास होईल, परिवाराचाही विकास होईल, समाजाचाही विकास होईल. आणि म्हणून हे करून दाखवण्याचं काम माननीय मोदी साहेबांनी केलं. बंधू भगिनींनो, मोदी साहेबांनी पुढच्या काळामध्ये विकसित भारताची गॅरंटी दिली आहे. मोदीजी काय म्हणाले? मोदीजी म्हणाले, हे 10 वर्ष तो, ये 10 साल तो केवल ट्रेलर था, असली पिक्चर अभी बाकी है. आने वाले 5 साल असली पिक्चर आपको देखने को मिलेगा. पुढचे 5 वर्ष भारताच्या विकासाचे वर्ष आहेत. दीन दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, अल्पसंख्याक प्रत्येकाच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन करण्याकरता पुढचे 5 वर्ष मोदीजी कटिबद्ध आहेत. आज आपण बघा, मोदीजींनी भारताच्या अर्थव्यवस्थेला 11व्या क्रमांकावरनं जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवलं. 2012 साली एक अहवाल प्रकाशित झाला. आंतरराष्ट्रीय संस्थांनी सांगितलं, भारताची अर्थव्यवस्था कोलमडणार आहे, ही फ्रजाईल अर्थव्यवस्था आहे, भारत दिवाळखोर होणार आहे, भारत कधी दिवाळखोरीकडे जाणार आहे. 2014 ते 2024 10 वर्षात मोदीजींनी असा चमत्कार केला की आमची अर्थव्यवस्था ही 11व्या क्रमांकावरनं 5व्या क्रमांकावर तर आलीच, पण ज्या संस्थेनं अहवाल दिला होता की भारताची अर्थव्यवस्था दिवाळखोरीकडे चालली आहे, त्याच संस्थेने अहवाल दिला, जगामध्ये सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था जर कुठली असेल तर ती भारताची अर्थव्यवस्था आहे. सगळ्यात जास्त विस्तारित होणारी अर्थव्यवस्था भारताची आहे. आणि येत्या 5 वर्षामध्ये मोदीजी भारताला जगातली 3री आर्थिक महाशक्ती करणार आहेत. जगातली 3री सगळ्यात मोठी आर्थिक महाशक्ती, सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आमचा भारत देश होणार आहे. अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे काय होतं? अर्थव्यवस्था विस्तारित होते म्हणजे काय होतं? अर्थव्यवस्था विस्तारित होते तर संधी तयार होतात. अर्थव्यवस्था विस्तारित होते, रोजगाराची निर्मिती होते. अर्थव्यवस्था विस्तारित होते, इन्फ्रास्ट्रक्चरचं काम होतं, रस्ते बनतात, पूल बनतात, रेल्वे बनते, एअरपोर्ट बनतात, घरं बनतात, घरोघरी त्या ठिकाणी विकास पोहोचतो. अर्थव्यवस्था जेव्हा मजबूत होते त्यावेळी देशाच्या तिजोरीत पैसा येतो आणि या देशाच्या तिजोरीतला पैसा जनसामान्यांच्या कल्याणाकरता लावता येतो. मोदीजींनी अशी व्यवस्था उभी केली की ज्या व्यवस्थेमध्ये
जो तुमचा पैसा आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवल्याचं एक माध्यम मोदीजींनी तयार केलं आणि एक मजबूत भारत जो जगामध्ये एक अतिशय मजबूत म्हणून उभा आहे. आपण बघा, कोविड नंतर, कोरोना नंतर जगातल्या सगळ्या विकसित राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या, पण एकटा भारत आहे जो कोविड नंतर देखील उभा राहिला आणि आपली अर्थव्यवस्था त्यांनी सावरली, कारण मोदीजींसारखं नेतृत्व होतं. खरं म्हणजे आपण विसरलो, पण कोविडचा काळ आठवा. त्या काळामध्ये जर मोदीजींनी वॅक्सिन तयार करून घेतली नसती तर आपल्यापैकी कोणीही या ठिकाणी राहिलं नसतं. आपल्यापैकी कोण जिवंत असतं आणि कोण नसतं हे आज सांगता येणं शक्य नाही. विचार करा, भारतामध्ये वॅक्सिन तयार झाली नसती, आम्ही अमेरिकेपुढे हात पसरून बसलो असतो. अमेरिकेने सांगितलं असतं, थांबा, आधी आमच्या लोकांना वॅक्सिन देतो, मग तुम्हाला देतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, भारतामध्ये 140 कोटी लोकांना ज्यावेळेस आपण वॅक्सिन दिली त्यावेळेस अमेरिकेमध्ये ते केवळ 22 कोटी लोकांना वॅक्सिन देऊ शकले होते. म्हणजे जर त्यांच्या भरोश्यावर राहिलो असतो तर आपल्यापैकी कोणी जिवंत राहिलं नसतं. आणि एवढंच नाही तर मोदीजींनी भारताला तर जगवलं, पण जगातल्या 100 देशांना मोदीजींनी कोविडची लस दिली. त्या ठिकाणी मी स्वतः मॉरिशसला गेलो होतो. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन होतं. मॉरिशसमध्ये राष्ट्रपतींना भेटलो. राष्ट्रपती मला म्हणाले, फडणवीसजी माझे धन्यवाद मोदीजींना सांगा. मी म्हटलं कशा करता? म्हणाले, आज आमचा मॉरिशस जिवंत आहे कारण मोदीजींनी आम्हाला कोविडची लस दिली, अन्यथा मॉरिशस जिवंत राहिला नसता. असे 100 देश सांगतात. अरे आम्ही नेहमी म्हणायचो आमच्या भारताला एक वैश्विक ताकद बनवायचं आहे, जगामध्ये भारताची पहचान असली पाहिजे. ती पहचान आज तयार झाली. नरेंद्र मोदीजींनी एक वैश्विक नेतृत्व तयार केलं. आता जगातले प्रगत देश देखील म्हणतात की जगाचा विचार हा भारताशिवाय आम्ही करू शकत नाही. जगामध्ये भारताला एक वेगळी ओळख मोदीजींनी या ठिकाणी मिळवून दिली. आज ज्या भारतामध्ये आपण संपूर्ण दारुगोळा, संपूर्ण शस्त्रास्त्र हे विदेशातनं इम्पोर्ट करत होतो. एखाद्या देशाने आपल्यावर चढाई केली आणि आपल्याला जर विदेशातल्या देशांनी सांगितलं की तुम्हाला दारुगोळा देणार नाही तर बंदुकीची गोळी चालवणं देखील कठीण होतं. अशा प्रकारची स्थिती होती. 10 वर्षामध्ये मोदीजींनी भारताला एवढं आत्मनिर्भर केलं की आता भारत सगळा दारुगोळा, शस्त्रास्त्र, क्षेपणास्त्र सगळे भारतामध्ये बनवतो. भारताची स्थिती अशी आहे, आज भारतामधनं आपण असं मिसाईल तयार केलंय की जे मिसाईल थेट 6,000-7,000 किलोमीटर जाऊन कुठल्याही टार्गेटवर मारा करू शकतं. आज भारत शस्त्रास्त्र इम्पोर्ट करत नाही, आज भारत शस्त्रास्त्र एक्सपोर्ट करतो. अनेक देश आपल्या पाठीमागे रांग लावून उभे आहेत, तुम्ही तयार केलेले अस्त्र आम्हाला द्या. आणि याचा फायदा काय आहे? याचा फायदा असा आहे, आता पाकिस्तान आणि चीन भारताकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे भारताजवळ आज एवढी शस्त्र संपन्नता आहे, एवढी ताकद आहे की भारताला सीमेवर जाण्याची देखील आवश्यकता नाही. आपली क्षेपणास्त्र थेट त्या ठिकाणी पाकिस्तानवर हल्ला करू शकतात. भारत शांतीचा संदेश देतो. आम्ही कधी युद्ध करत नाही, पण शांतीचा संदेश हा कायर देऊ शकत नाही. शांतीचा संदेश शक्तिशाली माणूसच देऊ शकतो. ज्याच्याकडे शक्ती आहे तोच केवळ शांतीची बात करू शकतो. आणि ती परिस्थिती आज भारताची मोदीजींनी करून दाखवली आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, एक मजबूत भारत, एक मजबूत अर्थव्यवस्था, एक मजबूत अशा प्रकारचं सुरक्षा कवच आणि त्यासोबत जगाच्या पाठी
चंद्रावर यान उतरवण्याचं काम देखील भारताने केलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोणी यान उतरवू शकलं नव्हतं, ते भारताने केलं. आणि सूर्याला देखील गवसणी घालण्याचं काम हे भारताने करून दाखवलं. जग आज अचंबित आहे, भारत हे कसा करू शकतोय. म्हणजे एकीकडे गरिबाचं कल्याण करताना जगाच्या पाठीवर भारत प्रगती देखील करतोय. आणि आता तर मोदीजींनी या ठिकाणी सूर्यघर सारखी योजना आणली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 1 कोटी लोकांच्या घरावर सौर ऊर्जेची उपकरणं बसणार आहेत. हळूहळू सगळ्यांच्याच घरावर बसणार आहेत. आणि ही सौर ऊर्जेची उपकरण बसल्यानंतर प्रत्येकाला 300 मेगावॅट 300 युनिट वीज ही फ्री मिळणार आहे, मोफत मिळणार आहे. मोदीजींनी ठरवलंय सूर्य उपासना करायची, पण त्या सूर्य उपासनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला मोफत वीज मिळाली पाहिजे. याकरता सूर्यघर सारखी योजना आणून त्या ठिकाणी आपलं विजेचं बिल संपवण्याचं काम येत्या काळामध्ये मोदीजी करणार आहेत. आणि मोदीजींकडनंच प्रेरणा घेऊन आम्ही सौर कृषी वाहिनी योजना या ठिकाणी आणली. येत्या 1.5 ते 2 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज ही आम्ही देण्याचा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे. 9,000 मेगावॅटचे त्या ठिकाणी एलओए देऊन त्याचं काम सुरू केलंय. अजून 6,000 मेगावॅटचे एलओए आम्ही देतोय. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा 12 तास अखंडित वीज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देणारा महाराष्ट्र हे पहिलं राज्य असणार आहे. खरं म्हणजे दीन दलित गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी अल्पसंख्याक मराठा समाज लिंगायत समाज सगळ्या समाजाच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, ग्रामपंचायतची निवडणूक नाही, नगरपालिकेची नाही, महानगरपालिकेची नाही, जिल्हा परिषदेची नाही, ही निवडणूक राज्याची नाही, ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. 2च पार्ट्या आहेत, 2 खेमे आहेत, 2 खेमे. एक खेमा ज्या खेम्यामध्ये निवडून आलेला खासदार हा मोदीजींना नेता मानणार आहे, त्यांना निवडून देणार आहे, त्यांना प्रधानमंत्री बनवणार आहे. आणि दुसऱ्या खेम्यात जो निवडून येणार आहे तो राहुल गांधींना त्या ठिकाणी पंतप्रधान बनवणार आहे. अर्थात त्यांचे आपण 400 पार जाणार, ते 40 पार जाणार की नाही मला माहिती नाही, पण 2च खेमे आहेत. त्यामुळे प्रताप पाटील चिखलीकरांना दिलेलं वोट हे प्रताप पाटलांना वोट नाही आहे, हे मोदीजींना दिलेलं वोट आहे. या देशाच्या कणखर प्रधानमंत्र्यांना दिलेलं वोट आहे, ज्या प्रधानमंत्र्यांनी 2047चा विकसित भारत करण्याची गॅरंटी दिली आहे. आणि मोदीजींची गॅरंटी म्हणजे गॅरंटीची गॅरंटी आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये एक सकारात्मक परिवर्तन मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. बंधू भगिनींनो, कमळाचं बटन हे मोदीजींच्या विकासाचं बटन आहे. कमळाचं बटन हे येणाऱ्या पिढ्यांच्या विकासाचं बटन आहे. कमळाचं बटन आपल्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणारं बटन आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे, आता या ठिकाणी प्रताप पाटलांच्या कमळाचं बटन आपल्याला दाबायचं आहे. आणि हे दाबत असताना नांदेडवर या ठिकाणी मी नांदेडकरांना विनंती करण्याकरता आलो आहे, हा मंच बघा केवढा भारी मंच आहे. आता हे सगळे नेते या मंचावर आल्यानंतर उरलेले राहिले कोण? कोणीच नाही. त्याच्यामुळे जे राहिले त्यांचाही सन्मान करून सांगतो, आता हे सगळे नेते एकत्रित आल्यानंतर विकासापासून आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी प्रताप पाटलांना आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विदर्भ दौऱ्यावर असताना यवतमाळमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सौ राजश्री पाटील यांच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. ते म्हणाले की जय श्रीराम, जय सेवालाल. यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या उमेदवार राजश्रीताई पाटील यांच्या आजच्या उमेदवारी अर्जाच्या
आपण आताच भरून आलोय आणि यासाठी उपस्थित भर उन्हामध्ये कडाक्याचं ऊन आहे आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालात त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो. खरं म्हणजे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित मंत्री आपले दादाजी भुसे, मंत्री संजय राठोडजी, खासदार हेमंत पाटील, आमदार मदनभाऊ येरावार, आमदार लखन मलिक, आमदार अशोक उईके, आमदार निलय नाईक, आमदार इंद्रनील नाईक, अर्जुन खोतकर, महादेव सुपारे, तारेंद्र बोर्डे, युसुफ शेठ पुंजानी, चंद्रकांत पाटील, क्रांती कामारकर, पराग पिंगळे, महेंद्र मानकर, तारिक लोखंडवाला, आपला राजेंद्र पटणी यांचा मुलगा इथं उपस्थित आहे. व्यासपीठावर खूप सर्वच मान्यवर, सगळ्यांची नावं घेत नाही. एखादा चुकला असेल तर माफ करा. सर्व व्यासपीठ आणि उपस्थित मान्यवर आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते, बांधव, भगिनी, पत्रकार मित्रांनो, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, रिपाई आणि इतरही आपले जे काही सहकारी पक्ष आहेत त्यांचे सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत. व्यासपीठावर पदाधिकारी उपस्थित आहेत. या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे मला देखील आपल्याला भेटायचं होतं, आपलं दर्शन घ्यायचं होतं आणि मग हिंगोली अगोदर झालं आणि नंतर इथे या ठिकाणी पोहोचलो. हिंगोली मतदारसंघामध्ये देखील हेमंत पाटील खासदार आपले, त्यांच्या मनातला, त्यांच्या आणि महायुतीच्या सर्व लोकांनी शिफारस केलेला उमेदवार बाबूराव कदम याचाही फॉर्म भरून आम्ही या ठिकाणी आलो. आणि आज राजश्रीताई आपण या ठिकाणी फॉर्म भरला आहे. खरं म्हणजे राजश्रीताईचं नातं मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आणि आपल्या प्रत्येक ताईला माहेरचा ओढा असतो आणि त्या माहेरवाशीन म्हणजे आपल्या लेकीप्रमाणे आपली या यवतमाळ वाशिमची लेक म्हणून आज आपल्या समोर त्या लोकसभेच्या उमेदवार म्हणून आलेले आहेत. मला खात्री आहे जे वातावरण पाहतोय त्यावरून सगळे रेकॉर्ड ब्रेक करून आपण त्यांना निवडून देणार आहात हे नक्की मला त्याची खात्री आहे आणि विश्वास आहे. खरं म्हणजे माहेरच्या मायेने इथले सर्व मतदार आपल्या लेकीला निवडून देतील यामध्ये कुठली शंका माझ्या मनामध्ये नाही. आणि राजश्रीताई एक आपल्या धडाडीच्या नेत्या आहेत आणि एक भाषणामध्ये देखील त्यांचं एक वक्तृत्व आहे, त्यांची कमांड आहे, त्या एक आपल्या धडाडीच्या वक्त्या आहेत आणि त्या धडाकेबाज बोलतात आणि धडाकेबाज कामही करतात. त्या आता त्यांनी सगळ्या योजना आज आपल्या सगळ्या सांगून टाकल्या, त्या तोंडावर आहेत, त्यांच्या तोंडपाठ आहेत. काही योजना माझ्याही लक्षात राहत नाही पण त्या ताईंनी सगळ्या योजना आपल्या इथं बोलून दाखवल्या. आणि खरं हेच आहे की शासनाने केलेली कामं
आदरणीय मोदी साहेबांनी केलेली कामं एवढी आहेत की आपल्या कार्यकर्त्यांना मतदारांसमोर जाताना एक अभिमान वाटेल, गर्व वाटेल, ताठ मानेने आपण सांगू शकतो की या आमच्या उमेदवाराला मतदान करा, असं कर्तृत्व आपल्या आदरणीय मोदी साहेबांचं आहे आणि आपल्या राज्य सरकारचं देखील आहे. आणि म्हणून अनेक योजनांमध्ये मी जाऊ इच्छित नाही. योजना अनेक आहेत, इतिहासामध्ये अनेक योजना पहिल्यांदा आपण सुरू केल्यात. मगाशी त्यातल्या अनेक योजना ताईंनी सांगितल्या. तिकडं राजश्रीताई जेव्हा हेमंत पाटील हिंगोलीमध्ये खासदार आहेत, त्यांच्या खांद्याला खांदा लावून राजश्रीताईंनी काम केलं. बँकेचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता ताई तुम्ही सांगितलं त्यामुळे दाम दुपटीने तुम्हाला द्यायला गेले ना, आणि ह्यांनी ठरवलंय तुम्हाला निवडून द्यायचं, त्यामुळे त्याचं उतराई होण्याचं काम तुम्हाला करावं लागेल आणि ते तुम्ही कराल अशा प्रकारचा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. सहकार क्षेत्रामध्ये अतिशय यशस्वी नेत्या म्हणून आपण काम करताय. हजारो लाखो ठेवीदार आहेत, कर्जदार आहेत, नागरिक आहेत, त्यांना अडचणीला आपण मदत करताय. मग एखादी आपत्ती येऊ दे, संकट येऊ दे, पूर येऊ दे, त्यामध्ये अगदी रस्त्यावर उतरून मदत करण्याचं काम तुम्ही अनेक वर्ष केलंय. खरं म्हणजे आपल्याला खासदार व्हायला थोडा उशीर झाला. हेमंत तसं चांगलं आहे, त्यांनी देखील खूप कामं केली. आज हिंगोलीमध्ये जी कामं केली त्यांनी, कोट्यावधी रुपयाची कामं 1.5-2 वर्षामध्ये केली. हळदीचं सांगितलं, प्रकल्प सांगितलं, बॅरेज सांगितले, पाण्या योजना सांगितल्या. आज तिथं देखील हिंगोलीमध्ये देखील आपला हा शिवसेनेचा महायुतीचा बालेकिल्ला, हे दोन्ही बालेकिल्ल्यामध्ये महायुतीचे दोन्ही खासदार निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारचं वातावरण आहे. आणि इथं देखील यापूर्वी आपल्या खासदार भावनाताई त्यांनीही काम केलंय. 1.5-2 वर्षामध्ये माझ्याकडे येऊन अनेक कामांना त्यांनी गती दिली आहे, मार्गी लावलेली आहे. त्यांचाही नक्की कामांचा इथं फायदा राजश्रीताईला होईल. आणि खरं म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत राजकारणामध्ये, काही निर्णय समीकरणं आपल्याला करावी लागतात. परंतु असं करत असताना मी आपल्याला सांगतो, हा एकनाथ शिंदे कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. आणि मी इथे हेही सांगतो, भावनाताई देखील खासदार आपल्या इथं होत्या आणि त्यांनी काम केलंय. त्यांचा देखील मी भाऊ म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो, त्यांना देखील वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. प्रत्येकाचा सन्मान, मान सन्मान केला जाईल. शेवटी हे बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, दिलेला शब्द पाळणारा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून कुणालाही वाऱ्यावर सोडण्याचं काम आमच्या महायुतीमध्ये कधीच होणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की यवतमाळ वाशिमच्या मतदारांनी नेहमी शिवसेनेला साथ दिलेली आहे, भगव्याला साथ दिलेली आहे, बाळासाहेबांच्या विचाराला साथ दिलेली आहे. आणि म्हणून आज आपण पाहतोय की बाळासाहेबांनी भाजपशी जी युती केली, त्या युतीचा आपण कायम आदर केलेला आहे. मग लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका असू द्या. आणि म्हणून जेव्हा आपण युती म्हणून लढलो मागची निवडणूक, एकीकडे बाळासाहेबांचा फोटो, दुसरीकडे नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो लावून आपण मतदारांसमोर गेलो. आणि जनतेसमोर जात असताना युती म्हणून आपण गेलो. परंतु युती म्हणून जात असताना जेव्हा लोकांनी कौल दिला, पण त्या दिलेल्या कौलाला आपण धुडकावलं. आणि म्हणून काँग्रेस आणि त्यावेळच्या जे बाळासाहेबांनी सांगितलं होतं, ज्यांच्याशी कधी संघ, कधी त्यांच्या बरोबर आपलं जमणार नाही, अशा लोकांबरोबर आपण म्हणजे लग्न एकाबरोबर, संसार दुसऱ्याबरोबर, हे पाप जेव्हा केलं, त्याच वेळेस या एकनाथ शिंदे मधला बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा शिवसैनिक जागृत झाला
आणि उठाव केला आणि या राज्यामध्ये सरकार आपल्या सर्वसामान्य लोकांच्या मताचं सरकार आपण आणलं. मला सांगा, सरकार यायच्या पूर्वी सगळं बंद होतं, ठप्प होतं, काहीच चालू नव्हतं. सुरू असलेले प्रकल्प बंद पाडले जात होते. जलयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची योजना देवेंद्रजींच्या काळात सुरू झाली, ती बंद केली आकसापोटी. अनेक प्रकल्प बंद केले, मराठवाडा वॉटर ग्रीड बंद केलं आणि मी सण उत्सव सगळ्यावर बंदी होती. मला सांगा, सरकार स्थापन झालं मला वाटतं 30 जूनला. त्यानंतर पहिला सण गोविंदा गणपती आला, आम्ही सर्व बंदी हुकूम तोडून टाकले, बंद्या उठवल्या, सगळ्यांना मोकळा श्वास घ्यायला वाव दिला. या राज्यामध्ये एक सण उत्सव संस्कृती परंपरा जोपासण्याचं काम करण्याची संधी आपल्या सरकारने दिली. सगळे विकास प्रकल्प सुरू झाले. अगदी शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, तरुण वर्ग, आपले ज्येष्ठ मंडळी, या सगळ्यांसाठी सर्व समावेशक आपण निर्णय घेतले. एसटीचं ताईंनी सांगितलं, शेतकऱ्यांच्या 6,000 रुपये मोदी साहेबांचे, त्याच्यामध्ये आणखी 6,000 रुपये आपण टाकले. हे पहिलंच राज्य आहे मोदी साहेबांच्या 6,000 मध्ये आणखी 6,000 टाकणार. 12,000 रुपये आज शेतकऱ्याला मिळतात. पीक विमा योजनेमध्ये 1 रुपयात पीक विमा योजना देण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतला. लेक लाडकी लखपती योजना केली, वयोश्री योजना ज्येष्ठांना केली, तरुणांना कामासाठी बंद असलेली नोकर भरती सुरू केली, स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केले. हजारो लाखो तरुणांना आज काम मिळू लागलं, हाताला काम मिळू लागलं. मग काय आम्ही पाप केला? आम्ही जो निर्णय घेतला हा निर्णय चुकीचा असता तर एवढे मोठे निर्णय घेण्याचं धाडस इतर कुणी केलं नसतं. आणि म्हणून या राज्यामध्ये जे वातावरण आहे हे आपलं सरकार सगळ्यांना वाटतंय, माता भगिनींना वाटतंय, माझ्या ज्येष्ठांना वाटतंय, तरुणांना वाटतंय, शेतकऱ्यांना वाटतंय. कारण हे सरकार 24/7 काम करणारं सरकार आहे. घरात बसून उंटावर शेळ हाकणारं हे सरकार नाही. फेसबुक लाईव्ह वर चालणारं सरकार नाही, तर फेस टू फेस चालणारं हे सरकार आहे. आणि म्हणून बांधावर जातो, शेतावर जातो, रस्त्यावर जातो, याची पण पोटदुखी होते. आज आपल्याला माहित आहे की एकीकडे या देशाचे प्रधानमंत्री या 10 वर्षामध्ये त्यांनी जे काम केलं, जे 50-60 वर्षात जे जमलं नाही ते 10 वर्षामध्ये करून दाखवण्याचं चमत्कार आदरणीय मोदी साहेबांनी केला. का गौरव वाटू नये त्यांचा? का अभिमान वाटू नये? त्याने आपल्या देशाचं नाव पूर्ण जगभरामध्ये रोशन करण्याचं काम केलं. आज भारत एक महासत्ता बनतोय. भारत आर्थिक बलवान होतोय. 11व्या नंबरवरून 5व्या नंबरवर मोदी साहेबांनी अर्थव्यवस्था आणली. इतर जगामध्ये इतर देशांची अर्थव्यवस्था डगमगली आहे, खचली आहे. अशा परिस्थितीत 5व्यावरून 11व्यावरून 5व्यावर, 5व्यावरून 3ऱ्यावर आणण्याचा निर्धार मोदी साहेबांनी केला. किती योजना आपल्यासाठी केल्यात, महिला भगिनींसाठी केल्यात. किती योजना, लोन होतं 1 लाखाचं 5 लाख, 5 लाखाचं 10 लाख, 25 लाख, 50 लाख. राजश्रीताईला माहीत असेल, आता 50 लाख रुपयापर्यंत केंद्र सरकारने ठरवलंय आपल्या माता भगिनींना कर्ज देण्याचं, बांधवांना कर्ज देण्याचं. हे ऐतिहासिक निर्णय आहेत. आज इतर देशातले मोठमोठे
सगळे अध्यक्ष, राष्ट्रपती आज मोदीजींना बॉस म्हणतो, कोणी वाकून नमस्कार करतो, कोणी काय करतो, कोणी सेल्फी काढतो. कधी चित्र पाहिलं होतं आपण? मग अशा प्रधानमंत्री जे पूर्ण जीवन त्यांनी या देशाला समर्पित केलं, 10 वर्षात एकही दिवस सुट्टी घेतली नाही. नाहीतर दुसरे लोक वर्षातून 4 महिने परदेशी जातात थंड हवा खायला. मग कोणाचं काम करणार आपण? आणि मग अशा प्रधानमंत्र्याचा जेव्हा आपण गौरव करतो तेव्हा मला म्हणतात हे प्रधानमंत्री मोदी यांचे एजंट आहे. मी म्हणतो हो, मला अभिमान आहे. अरे परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणाऱ्यांचे एजंट होण्यापेक्षा देशभक्त आणि राष्ट्रभक्त मोदींचा एजंट होणं कधीच चांगलं. हे जळफळाट आहे, जळफळाट. एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री कसा होऊ शकतो? होता कामा नये का? काय तुमची जागीर आहे? सोन्याचा चमचा घेऊन आलेलीच मुख्यमंत्री व्हायचं? आज मला अभिमान आहे की मी लोकांमध्ये जातो. आज जर आम्ही चुकीचा निर्णय घेतला असता तर तुम्हाला मी सांगतो एवढ्या मोठ्या संख्येने लोक आले असते, पाठ फिरवली असते राजश्री ताईकडे, आमच्याकडे, सगळ्यांकडे. मी आपल्याला एवढंच सांगतो, मी एक सर्वसामान्य गोर गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला शेतकऱ्याच्या गोर गरिबाच्या वेदनांची जाण आहे आणि म्हणून मी रात्रंदिवस काम करत असतो. ताई मगाशी म्हणाल्या 5 वाजतेपर्यंत काम, 5 कधी वाजतात कळतच नाही. शेवटी जबाबदारी घेतली आहे, पार पाडायची आहे. जबाबदारी घेऊन फक्त मिरवायचं काम मी कधीच करू शकत नाही, माझ्या रक्तात नाही. बाळासाहेबांनी ते मला शिकवलं नाही, दिघे साहेबांनी मला ते शिकवलं नाही. आणि म्हणून सगळं रात्रंदिवस झोपता उठताच एकनाथ शिंदे, महायुती सरकार पडणार. स्थापन झाल्यापासून तुम्ही म्हणता रोज, तुम्हालाही वाटलं अरे कधी पडलं तर प्रॉब्लेम होईल. आपलं आहे सरकार, हे आपले लोक आहेत, आपल्याला मदत करणारे आहेत. पण आज पडणार, उद्या पडणार. ज्योतिष संपले, त्यांना मी बोललो माझ्याकडून ज्योतिष पाठवू का तुम्हाला? असं हे जे काही वस्तुस्थिती, वास्तवता मान्य केली पाहिजे. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतोय की ही निवडणूक आपल्या देशासाठी, मोदींसाठी नाही, मोदीजींसाठी नाही. मोदीजी तर पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनणारच आहेत. फिर एक बार मोदी सरकार आने वाली ही है. पण ही निवडणूक एकनाथ शिंदेसाठी नाही, मोदी साहेबांसाठी नाही, राजश्रीताईसाठी नाही, ही देशासाठी महत्वाची आहे. ही देशासाठी निवडणूक महत्वाची आहे. कारण एक देशभक्त, राष्ट्रभक्त या देशाचा प्रधानमंत्री झाला. आज मला सांगा 370 कलम हटवण्याची हिम्मत कुणी दाखवली? राम मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे चेष्टा करणारे लोक देखील आपण पाहिले. पण मंदिर देखील बांधलं, तारीख देखील सांगितली, उद्घाटन देखील झालं. हे कोणी केलं असतं? हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं, करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं. हे पूर्ण करण्याचं काम कुणी केलं? मोदीजींनी केलं. अमित भाईंनी 370 कलम हटवलं. हे देशभक्त आणि राष्ट्रभक्तीचं काम आहे. आणि म्हणून असे प्रधानमंत्री आपल्याला लाभलेले आहेत. म्हणून आपल्या देशाला पुढे न्यायचं असेल, देशाला प्रगती करायची असेल, या देशाला महासत्ता बनवायचं असेल तर आपल्याला मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून मोदी साहेब म्हणतात अब की बार 400 पार म्हणतात. मग आपलं पण वाटा त्याच्यामध्ये अब की बार 45 पार हे आपलं पाहिजे. आणि म्हणून एकीकडे या देशाची बदनामी करणारे लोक, दुसरीकडे देश पुढे नेणारे लोक, त्यांच्याकडे अजेंडा पण नाही, त्यांच्याकडे स्वतःचे झेंडे पण नाहीत. आज आपल्याकडे धनुष्यबाण आहे, कमळ आहे, घड्याळ आहे, त्यांच्याकडे तेही नाही. अजेंडा नाही, झेंडा नाही, काही नाही. पण आपल्याकडे नेताही नाही. आणि त्यांच्याकडे काय? त्यांच्याकडे
कट, कमिशन, करप्शन. आपल्याकडे काय? नीती, निर्णय आणि नियत साफ आहे. त्यांचं काय म्हणतो आपण? करप्शन फर्स्ट, आपल्याकडे नेशन फर्स्ट. राष्ट्र पहिलं हे आपलं मोदी साहेबांनी ठरवलंय. राष्ट्राशी कुठलीही तडजोड करू शकत नाही. ज्यांनी या देशाच्या विरोधात वक्तव्य केलं, महाराष्ट्र भवनाच्या वर वक्तव्य केलं विरोधामध्ये, जे श्रीनगरमध्ये आपण बांधतोय, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यांना लोक कसं माफ करणार? आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या देशाचे प्रधानमंत्री, त्यांच्याकडे प्रधानमंत्री पदाचा उमेदवार पण नाही. आले होते सगळे कडबोळे एकत्र आले, नंतर एक एक निघून गेले. गेल्या 2014ला पण त्यांनी असंच बदनाम केलं मोदीजींना. काय परिस्थिती झाली? जेवढ्या शिव्या शाप दिल्या तेवढी मतं जास्ती मिळाली. 2019ला पण शिव्या शाप दिल्या तेवढी मतं जास्ती मिळाली. विरोधी पक्ष नेता बनवायचे एवढे देखील खासदार निवडून आले नाही. आणि आताची परिस्थिती तर अतिशय भयानक आहे. मोदी द्वेषाने पछाडलेले लोक आहेत. एकीकडे मोदी द्वेषाने पछाडलेले, या देश विरोधी बदनामी देशाची करणारे, आणि दुसरीकडे विकासाचा अजेंडा घेऊन चालणारे. या देशातल्या जनतेला कसं गरिबीच्या बाहेर काढायचं? काही लोकांनी पूर्वी गरिबी हटाओ नारा दिला. गरीब हटले नाहीत, गरिबी नाही हटले. गरीब हटले पण गरिबी नाही हटली. आज मी अभिमानाने सांगतो, 25 कोटी लोकांना मोदी साहेबांनी दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलं. 25 कोटी हा आकडा छोटा नाही. 80 कोटी जनतेला जे कोविडमध्ये धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला, तो पुढे 5 वर्ष कायम ठेवला. हे काम मोदीजींचं आहे. पंतप्रधान आवास योजना म्हणजे रोटी कपडा मकान हा पिक्चर आपण पाहिलाय. हा रोटी कपडा मकान देने वाला हा प्रधानमंत्री मोदीजी आहेत. आणि म्हणून आपल्याला त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. आणि म्हणून 24 तास काम करणारे लोक आहेत. ताईंनी बरोबर सांगितलं, मी पहाटेपर्यंत काम करतो. अजितदादा पहाटे लवकर काम सुरू करतात. देवेंद्रजी उशिरापर्यंत काम करतात. म्हणजे हे सरकार जे आहे 24 तास चालू आहे. बरोबर त्यांचं लक्ष आहे आणि त्यांच्याकडे बरोबर अंदाज आहे सगळा. आणि बरोबर अचूक अंदाज, अचूक गणित असणारा माणूस या लोकसभेमध्ये रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकार, आणि बँकेत असल्यामुळे त्यांचा सगळा हिसाब किताब बरोबर असतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मी मध्ये 4-5 तास म्हणाले कुठे गेले मुख्यमंत्री, गायब झाले. अरे मुख्यमंत्री काम करतोय, आता त्यांनाही वाटतं की 24 तास काम करावं यांनी, चांगलं आहे. आणि म्हणून मी त्यांना नेहमी सांगतो, घरातून बाहेर पडा, डोळे उघडून बघा की जिथं तिथं तुम्हाला एकनाथ शिंदे दिसेल. राज्यात झालेल्या विकासात तुम्हाला एकनाथ शिंदे दिसेल. गरजूंना मदत करताना एकनाथ शिंदे दिसेल. शेतकऱ्यांचे अश्रू पुसताना एकनाथ शिंदे दिसेल. आणि सगळीकडे एकनाथ शिंदे. कधी मला कुठलीही, मी मुख्यमंत्री आहे, मी हे का काम करू, मी रस्त्यावर का फिरू, मुंबईतली डीप क्लीन ड्राईव्ह ही मी सुरू केली, राज्यामध्ये संपूर्ण स्वच्छता मोहीम आपण सुरू करतोय. मी कधी मला मुख्यमंत्री म्हणून समजत नाही. मी स्वतःला एक सीएम म्हणजे कॉमन मॅन. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.